हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात कैरीची रेसिपी तर हवीच। तर त्याचसाठी आज मी अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी कैरीची कढीची रेसिपी दाखवणार आहे। ही कढी बनवायला अगदी झटपट होते आणि चवीला तर अप्रतिम आहे। वेगळ्या प्रकारची ही कढी एकदा नक्की ट्राय करा। भात असो, खिचडी असो, चपाती असो किंवा भाकर, कशासोबतही खायला खूप छान लागते। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा। सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सगळ्यात आधी तर इथे मी कैरीची साल काढून त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे। इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जी कैरी अवेलेबल होईल ती घेतली तरीही चालेल। आता त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे। आता तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते। तुम्ही घेतलेली कैरी जर आंबट असेल तर त्याचे थोडे कमी काप घेतले तरीही चालेल। आता यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात चण्याचे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी ताक घेतलेला आहे। आता ही दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला अगदी थोडंसं ताक टाकून यात गुठळ्या न होऊ देता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं ताक टाकून हे दोन्हीही वस्तू एकजीव करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी एकजीव झाल्यानंतर उरलेलं सगळं ताक टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं घुसळून घेणार आहे। त्यामुळे आपले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होतील। आता आपण किचनमध्ये जाऊया। आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर एक पातेली ठेवून घेणार आहे आणि त्यात तेल टाकणार आहे। आता इथे हे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि मग आपण पुढची कृती करणार आहोत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। यानंतर यात मोहरीचे दाणे टाकायचे आहे। हे तडतडले की यानंतर यात जिरं टाकायचं आहे। आता इथे जिरं ही व्यवस्थित परतवून झालेलं आहे तेलात। आता यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता यानंतर यात कैरी टाकायची आहे आणि कैरीचे तुकडे देखील या तेलात थोडेसे परतवून घ्यायचे आहेत। अगदी अर्धा ते 1 मिनिट आपण हे परतवून घेणार आहोत। आता सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यात हळद टाकायची आहे। हळद ऑप्शनल आहे, पण याने कढीला कलर छान येतो म्हणून मी हळद वापरलेली आहे। तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरीही चालेल। आता यानंतर आपण ताकाचं जे मिश्रण केलेलं होतं ते टाकायचं आहे। यानंतर साखर टाकायची आहे। शक्यतो साखर वापरायचीच, त्यामुळे आंबटपणा व्यवस्थित बॅलन्स होतो। आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही कढी अधूनमधून परतवून अशा प्रकारे उकळून घ्यायची आहे आणि थोडी घट्टसर होईपर्यंत ही कढी अशीच कमी गॅसवर ठेवायची आहे। आता इथे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकताय कढीला खूप छान उकळी आलेली आहे आणि आपली कढी घट्ट देखील झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपली ही कढी आता खाण्यासाठी तयार आहे। आता मी ही कढी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे आणि कैरीचेही तुकडे खूप छान व्यवस्थित शिजलेले आहेत। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। फक्त प्यायला सुद्धा ही कढी खूप छान लागते आणि नेहमीच्या कढीपेक्षा ही सीझन वाईज केलेली कढी खूप छान लागेल, घरातल्या सर्वांनाच आवडेल। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।